हाय गाइस, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. नमस्कार सर्वांना. बोचऱ्या तिचा दात तुटतोय. कृष्णाचा दाखवू, दात दाखवू. गेलं होते ते गेलं 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 ते थोडं समजायलाय. त्या साईडला. आणि इकडे आर्या आणि आर्याचे पप्पा काय करतायत ते बघा. काय चालू आहे तुमचं दोघांचं? काय करताय? कृष्णा मोबाईल बघते. कृष्णाचं मोबाईल बघण्याचं काम चालू आहे. मम्मी तुझं काय काम आहे? मला आता स्वयंपाक करायचा आहे. काय मम्मी स्पेशल बनव ना काहीतरी. कोथिंबीरीची वडी करणार आहे मी आज. मी आता कोथिंबीरीच्या वड्या बनवायला घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली, डाळीचं पीठ घेतलं, ज्वारीचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं. मी अंदाजानुसार घेतलं, तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता. त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची मी 7-8 घेतली. मला पाहिजे तसं तुम्ही तिखट बनवू शकता. तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकतात किंवा कमी मिरच्या घेऊ शकतात. मी 7-8 मिरच्या घेतल्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अद्रक थोडंसं घेतलं. आणि आता मी ते त्याच्यात टाकते. त्या पिठामध्ये थोड्याशा ओवा टाकल्या, हळद टाकली आणि चवीनुसार मीठ पण टाकलं. वडींचं पीठ एकत्र मळून घेतलं आणि गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं. त्याच्यावर एक जाळी ठेवते आणि आता मी छोटे छोटे मुटकळे बनवून त्यावर शिजत ठेवणार आहे ते. एका साईडला मी कढी बनवायला घेतली, कारण कढी आणि कोथिंबीरीचे वडे खूप छान लागतात. कोथिंबीरीचे मुटकळे आपले शिजून तयार झाले आणि आता मी त्यांना कढईमध्ये तेल तापून ते आता फ्राय करून घेते. कशी झाली? एकदम भारी.
सर्वांचं जेवण झाल्यानंतर मी लगेचच भांडे घासायला घेतले आणि किचन पण साफ करून घेतला, कारण सकाळी उठल्यानंतर मला आर्या कृष्णाच्या टिफिनची तयारी करावी लागते आणि लवकर टिफिन लागतो त्यांना, मग खूपच घाई होते. म्हणून मी रात्रीच भांडे सगळे घासून घेते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.